सो हाय एवरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज। आजची व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि सिरियस टॉपिकवर असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय काय स्कॅम्स तुमच्यासोबत होत असतात। आज मी तुम्हाला कॅपराऊंडच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणाऱ्या स्कॅम्सबद्दल अवेअर करणार आहे, तुम्हाला अलर्ट करून ठेवणार आहे की आता पुढे जी पण तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कराल तर ह्या प्रोसेसमध्ये हे काही स्कॅम्स आहेत जे तुमच्यासोबत होऊ शकतात, ज्याच्याने काय होईल की तुम्ही आधीपासून अवेअर राहाल, तुम्ही अलर्ट राहाल, ज्याच्याने तुम्ही कुठल्याही स्कॅममध्ये फसणार नाही। सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा। ह्या व्हॉट्सॲप चॅनलवर मी तुम्हाला ॲडमिशनच्या रिलेटेड काही अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो, खूप इम्पॉर्टंट अपडेट्स असतात ते, तर त्याच्यामुळे हे व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा। ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आता सगळ्यात पहिला स्कॅम आहे प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम। आता हे जे प्रोव्हिजनल ॲडमिशन आहे, बेसिकली असतं काय की हे जे प्रोव्हिजनल ॲडमिशन कॉलेजेस कॅपराऊंडच्या आधीपासूनच सुरू करतात, स्टार्ट बिफोर दी कॅपराऊंड। कॅपराऊंडच्या आधीपासूनच ही ॲडमिशन प्रोसेस सुरू असते। मे बी आत्तापर्यंत काही कॉलेजेसकडनं तुम्हाला सुद्धा कॉल्स येऊन गेलेले असतील की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्रोव्हिजनल ॲडमिशन घ्या। आता हे प्रोव्हिजनल ॲडमिशन म्हणजे एक टेम्पररी ॲडमिशन। कॉलेजवाले काय बोलतात की तुम्हाला खूप कमी पर्सेंटाईल आहेत, आता ह्या पर्सेंटाईलवर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायची शक्यता कमी आहे, तर तुम्ही एक काम करा, आमच्या कॉलेजमध्ये एक टेम्पररी ॲडमिशन घेऊन ठेवा। जर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन कन्फर्म करू शकता। आणि त्यावेळी तुमच्याकडनं काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे पण रिक्वायर्ड असतात, तुमच्याकडनं ही फीज वगैरे पण घेतली जाते, काही फीज तुमच्याकडनं घेतली जाते। आता ह्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन घ्यायला जाता, त्या तिकडे कॉलेजमध्ये जाता, तर तुम्हाला ते कॉलेजवाले काही ॲग्रीमेंट, काही टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला समोर देतात। खूप काही पेजेस असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतात की ह्याच्यामध्ये तुम्ही साईन करा। तुम्ही आमच्याकडे प्रोव्हिजनल ॲडमिशन घेताय तर तुम्हाला ह्या डॉक्युमेंटवर तुम्हाला साईन करावी लागेल। आता घाईघाईमध्ये मुलं काय करतात की ते डॉक्युमेंट्स रीड नाही करत, घाईघाईमध्ये ते साईन करून टाकतात। त्या डॉक्युमेंट्समध्ये काय लिहिलं आहे, त्या ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलं आहे हे वाचतच नाही। आणि ते कॉलेजवाले सांगतात तुम्हाला की तुम्हाला डॉक्युमेंट्स परत मिळतील, टेन्शन घेऊ नका। जर तुमचं आता तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये घेताय, जर तुमचं कॅपराऊंडमध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि आमच्या कॉलेजमधनं तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता, डोंट वरी। अशी तुम्हाला काय काय गोष्टी तुम्हाला सांगतील। मग तुम्ही काय बघाल की ठीक आहे, आपल्याला आता डॉक्युमेंट्स मिळणार आहेत, जी आपण फीस भरतोय ती पण आपल्याला रिफंड मिळणार आहे, मग आपण इथे प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन टाकू फॉर दी सेफ साईड, कारण की ऑलरेडी आपल्याला पर्सेंटाईल कमी मिळालं। मग तुम्ही त्या तिकडे एकदा साईन वगैरे केलीत, ॲग्रीमेंटवर साईन वगैरे केलीत। आता जेव्हा तुम्ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करता, कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर जर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला आणि तुम्ही असं म्हणताय की यार चला आता कॅपराऊंडमध्ये आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळालं आहे, ज्या कॉलेजमध्ये आपण प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलं आहे त्या कॉलेजमधनं आपण ॲडमिशन कॅन्सल करू। आता ज्या केसमध्ये ज्या वेळी तुम्ही त्या प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलेल्या कॉलेजमध्ये जाता, ते कॉलेजवाले बोलतात की आता तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही मिळणार। का नाही मिळणार? कारण की ऑलरेडी तुम्ही ह्या ॲग्रीमेंटवर साईन केलेलं आहे। आम्ही ॲग्रीमेंटमध्ये ऑलरेडी मेन्शन केलं होतं की ही लास्ट डेट असेल, ह्या डेटपर्यंतच तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकता। ह्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल नाही करू शकत, तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही मिळू शकत, तुम्हाला आमच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल, तुम्ही ॲडमिशन कॅन्सल नाही करू शकत। असे काही कॉलेजेस स्कॅम करत असतात। बघा, मी हे नाही सांगत आहे की सगळेच कॉलेजेस प्रोव्हिजनल ॲडमिशनमध्ये स्कॅम करतात, काही कॉलेजेस चांगले सुद्धा आहेत, काही कॉलेजेस तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स वगैरे घेतात त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्नसुद्धा करतात, ते एकदम ट्रान्सपरन्सीसोबत काम करतात। बट सगळेच कॉलेजेस चांगले नाही आहेत, प्रत्येक कॉलेजेस काही ना काहीतरी तुमच्याकडे स्कॅम वगैरे करायचा प्रयत्न करतोच, आणि ह्याच्यामध्ये भरपूर मुलं फसतात। म्हणजे लास्ट इयरसुद्धा मला एक कॉमेंट आलं होतं, हे रिसेंट कॉमेंट नाही आहे, लास्ट इयरचं कॉमेंट आहे, हे तुम्ही ते रीड करू शकता। माझे 200 रुपये वाया गेलेत मधून, म्हणजे एक कॉलेजचं नाव आहे, हे कॉलेजचं नाव मी हाईड केलं आहे। आता ह्या कॉलेजमधनं त्या कॅन्डिडेटला फोन आला, ते बोलले, पहिले म्हणाले की फक्त तुम्हाला 200 रुपये भरावे लागतील तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, त्याच्यानंतर तुम्हाला एक पण रुपया भरावा नाही लागणार, डायरेक्ट तुम्हाला निकाल लागल्यानंतर ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला पैसे भरावे लागतील। मग त्याच्यानंतर जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। मग नंतर परत त्याला फोन आला की आता तुम्हाला परत 250 रुपीज पे करावी लागणार। नंतर परत तुम्हाला फोन आला त्यांना की आता तुम्हाला 25,000 रुपये तुम्हाला पे करावे लागणार आहेत, नाहीतर तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही हे 25,000 रुपीज नाही पे केले तर तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकणार। असे काही मुलांसोबत स्कॅम झालेले आहेत। मे बी आत्तापासून तुमच्याकडे पण काही कॉलेजेसकडनं फोन येत असणार, काही कॉलेजेस तुम्हाला सांगत असणार की बघा आमच्या कॉलेजमध्ये या, आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करा, बट असे काही स्कॅम्स तुमच्यासोबत होत असतात। तर त्याच्यामुळे अवेअर राहा। तुम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशन घेताना तुमचे सगळ्यात पहिले ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट नाही करायचे,
जोपर्यंत तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजेसमध्ये सबमिट नाही करत तोपर्यंत तुमचा कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म होत नाही. सो युअर ओरिजिनल डॉक्युमेंट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे तुम्हाला कॅपराऊंडच्या आधी कुठल्याही कॉलेजेसमध्ये द्यायचे नाही आहेत. एकदा तुमचं कॅपराऊंडमध्ये लिगली एका कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं, एका कॉलेजमध्ये नंबर लागला, मग त्याच्यानंतर तुम्ही त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊ शकता. हा झाला पहिला स्कॅम. आता त्याच्यानंतर आहे कॉलेज टायअप्स. आता काही जणांचे काही लोक असतात ज्यांचे कॉलेजेससोबत टायअप्स असतात. टायअप्स का असतात की इकडे त्यांना पर ॲडमिशन कमिशन्स मिळत असतात. म्हणजे एका मुलाचं ॲडमिशन करून देण्यामागे ते कॉलेजेस त्यांना काही कमिशनसुद्धा पे करतं. आता हे काय करतात की ते मुलांना सांगतात की बघा तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळालेत ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो, फक्त तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे मला तुम्ही सबमिट करा, म्हणजे मी तुमचं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देईन असे तुम्हाला सांगतात. आणि तुमचं एका भलत्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतात. ह्याच्या रिगार्डिंग पण मला लास्ट इयरला एक मेसेज आला होता. एका कॅन्डिडेटने एक मेसेज केला है कि एक सर ने धोखे से मेरे से डॉक्यूमेंट्स ले लिए बोल के कि मैं एक्स कॉलेज में एडमिशन कर दूंगा, पर वो अभी दूसरे ही कॉलेज में एडमिशन करके दे रहे, प्रोविजनल एडमिशन बोल रहे और मुझे अभी मेरे डॉक्यूमेंट्स भी वापस नहीं दे रहे, डॉक्यूमेंट्स वापस नहीं मिलते बोलते, जबकि मेरे से कोई परमिशन नहीं ली थी कॉलेज में डॉक्युमेंट सबमिट करने से पहले. तर असे पण काही स्कॅम्स तुमच्यासोबत होऊ शकतात. तर त्यामुळे अवेअर राहा. डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणालाही सबमिट नाही करायचे आहेत. कोणताही अननोन पर्सनला तुम्हाला डॉक्युमेंट नाही सबमिट करायचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला ट्रस्ट बसत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला काही पण डॉक्युमेंट वगैरे कोणाच्याही हातामध्ये द्यायचे नाही. सो हा एक दुसरा नंबरचा स्कॅम झाला. त्याच्यानंतर आहे स्क्रुटिनी सेंटर स्कॅम. आता बघा, हा जो स्कॅम आहे ना, हा वेल नोन स्कॅम आहे आणि हा स्कॅम तुमच्यासोबत एका ट्रिकी वेनी होऊ शकतो. होतं काय ना की सीईडी सेल तुम्हाला एक नोटीस प्रोव्हाइड करते की जर कुठल्याही मुलाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरायला येत नसेल किंवा जर तुमच्याकडे कॉम्प्युटर वगैरे नसेल तर सीईडी सेल तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देते की तुम्ही जवळपासच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचा ॲडमिशनचा फॉर्म भरून घेऊ शकता. एकदम फ्री ऑफ कॉस्ट असतं ते, त्याच्यामध्ये तुम्हाला काही पण पैसे वगैरे भरावे नाही लागत. हे सीईडी सेल सांगतं. स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय, एक इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं ज्याच्यामध्ये त्या कॉलेजेसला सीईडी सेलिंग ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही मुलांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर जर मुलांना काही फॅसिलिटी पाहिजे असेल ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी किंवा त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडनं फॉर्म फिलिंग करून घ्यायची असेल तर मुलांना फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फॉर्म भरून द्यावे लागतील. तर त्याच्यामुळे ह्याचा काही कॉलेजेस असतात जे ह्या रूलचे जे सीईडी सेल त्यांना ऑपॉर्च्युनिटी देते तर ह्याचा ते गैरफायदासुद्धा घेतात. ते काय करतात ना की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म किंवा तुमचे डॉक्युमेंट हे चुकीचे भरतात. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर ते करतात बट ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग हे चुकीचे करतात. म्हणजे होतं काय की जेव्हा तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाता तेव्हा जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाता, बघा ऑप्शन फॉर्म फिलिंगची पण तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते. आता ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही त्या सरांना, जे पण त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये सर असतील त्या सरांना तुम्ही सांगता की हे कॉलेजेस तुम्हाला पहिल्या नंबरला टाका, दुसरे कॉलेज ह्या नंबरला टाका. बट ते कॉलेजवाले काय करतात की पहिल्याच नंबरला ते स्वतःच्या कॉलेजचं नाव टाकतात. ह्याचे रिझन काय, कारण की जर तुम्हाला पहिल्या नंबरचा कॉलेज मिळाला कॅपराऊंड 1मध्ये ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं. ऑटो फ्रीज झाल्यानंतर काय, तुम्ही पुढचे कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. तुम्हाला जे कॉलेज ऑटो फ्रीज झालं आहे, ऑटोमॅटिकली लॉक झालं आहे, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि ह्याचाच फायदा कॉलेजवाले उचलतात की ते कॉलेजवाले जर कुठला मुलगा त्या कॉलेजमध्ये फॉर्म फिलिंग करायला आला, ऑप्शन फॉर्म भरायला आला तर त्या कॉलेजचं स्वतःच्या कॉलेजचं नाव ते पहिल्या नंबरला ठेवतात आणि ते मुलांना लगेच लक्षात सुद्धा येत नाही. मग हे स्कॅम म्हणजे होतात, भरपूर मुलांसोबत झालेले आहेत. तर त्याच्यामुळे अवेअर राहा. जर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये फॅसिलेशन सेंटरमध्ये जात असाल ऑप्शन फॉर्म भरायला, तुमचं रजिस्ट्रेशन करायला, तर लक्ष द्या की ते कॉलेजवाले कसे तुमचे फॉर्म भरतात. तुमची पण त्या फॉर्मवर नजर असली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की तो मॉनिटर सरांच्या साईडला फेस आहे आणि त्या मॉनिटरच्या मागे तुम्ही बसल्यात, त्या मॉनिटरच्या स्क्रीनवर काय चाललंय हे पण तुम्हाला दिसलं पाहिजे. अँड अजून एक पॉईंट, सगळे स्क्रुटिनी सेंटर, सगळेच कॉलेजेस हे स्कॅम्स नाही करत. असे काही कॉलेजेस आहेत ज्यांना माहिती आहे की त्यांच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्सच होत नाहीत आणि ह्या वर्षी पण ॲडमिशन्स होणार नाही आहेत. मग ते कॉलेजेस तुमच्यासोबत असा काही स्कॅम करायचा प्रयत्न करू शकतात आणि त्या मुलांना टार्गेट करतात ज्या मुलांना ह्या फॉर्म फिलिंगबद्दल काहीच आयडिया नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अवेअर राहा. सगळेच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात बट काही कॉलेजेस ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याच्यानंतर इकडे आहे सायबर कॅफे एजंट्स.
सायबर कॅफे एजंट्स म्हणजेच काय? आता बघा, ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे, कॉलेजेसला माहिती आहे की प्रत्येक मुलाकडे कॉम्प्युटर नाही आहे. मग मुलं काय करणार? एकतर ते स्क्रुटिनी सेंटरचा फायदा घेणार किंवा ते एका सायबर कॅफेमध्ये जाणार. मग ते सायबर कॅफेवाल्यांना सांगून ठेवतात की तुम्ही काय करा की तुमच्या सायबर कॅफेमध्ये जर कुठला मुलगा कॉलेजची लिस्ट अपलोड करायला आला तर तुम्ही आमच्या कॉलेजचं नाव पहिल्या नंबरला टाकून द्या. त्याचे जे पण काही लॉग इन डिटेल्स असतील हे तुम्ही तुमच्याकडे घेऊन ठेवा, ज्याच्याने आपण पुढे त्याच्या फॉर्ममध्ये काही मॅन्युप्युलेशन करू शकतो. असे बघा, सगळेच सायबर कॅफेवाले खराब नाही आहेत, पण काही सायबर कॅफेवाल्यांसोबत टायअप्स असतात. सो त्याच्यामुळे अवेअर राहा. तुम्ही लक्ष द्या की तुमच्या फॉर्ममध्ये जे पण ते लोक भरतायत हे कसं भरतायत, किंवा सायबर कॅफेमध्ये 2-3 कॉम्प्युटर व्हॅकंटसुद्धा असतात, तर त्याच्यावर बसून तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकता जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वगैरे नसेल तर. बाकी ही जी प्रोसेस आहे ना, ही तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता. मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन तुम्हाला घरी बसून ही सगळी प्रोसेस कशी करायची, आणि हे ऑथेंटिक वेमध्ये मी लास्ट 5 वर्षांपासून ही प्रोसेस ऑनलाईन वेमध्ये सांगतोय मुलांना कसं करायचं आहे, काय करायचं आहे, तर मी तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये गाईड करणार आहे. त्याच्यानंतर आहे ब्रांच चेंज. आता होतं काय की कॉलेजवाले तुम्हाला काय सांगतील की तुम्ही काय करा की आत्ता कॅपराऊंडमधनं आमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये तुम्ही मेकॅनिकल ब्रांच घ्या, सिव्हिल ब्रांच घ्या. कारण की कॉलेजेसला माहिती आहे की त्या ब्रांचमध्ये ऑलरेडी कट ऑफ कमी जातो, त्या ब्रांचमध्ये चेंजेस म्हणजे ब्रांचमध्ये ॲडमिशन्स होत नाहीत. मग ते कॉलेजेस तुम्हाला सांगतात की आता तुम्ही फर्स्ट इयरला एक नॉन टेक ब्रांच घ्या, नंतर सेकंड इयरला तुम्ही ब्रांच चेंज करू शकता. म्हणजे सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता हे तुम्हाला अश्युरिटी देतात. मग ह्याच्यावर रियालिटी आहे का? तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकतो का? येस, तुम्ही करू शकता. तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता, बट ह्याची काही एलिजिबिलिटी पण आहे. ह्याची एलिजिबिलिटी असते की तुम्ही फर्स्ट इयरला चांगले पॉइंटर स्कोर केले पाहिजेत, तुमचे फर्स्ट इयरला काही बॅकलॉग वगैरे नसले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्या पण ब्रांचमध्ये तुम्ही स्विच करताय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मेकॅनिकलपासून एका टेक ब्रांचमध्ये स्विच करताय तर टेक ब्रांचमध्ये ऑलरेडी सीट वॅकंट असली पाहिजेत. कारण की तुमच्यासारखी अजून भरपूर मुलं असतात जी सेकंड इयरला ब्रांच चेंज करायचा ट्राय करतात, आणि त्या केसमध्ये जर तुमचे पॉइंटर्स कमी आले, फर्स्ट इयरला जर तुमचे CGPA हे कमी आला, मग त्याच्यानंतर हे थोडं डिफिकल्ट होऊ शकतं सेकंड इयरला ब्रांच चेंज करणं. पॉसिबल आहे, बट ह्याचे पॉसिबिलिटीज तेवढे कमीसुद्धा आहेत. तर ह्याच्यामध्ये ब्रांच चेंज तुमची होते, बट नक्कीच तुम्हाला फर्स्ट इयरला जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि चांगले पॉइंटर स्कोर करावे लागतील. अगेन तुमच्या कॉम्पिटिशनला किती मुलं आहेत हे पण तुम्हाला माहिती नाही आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की ब्रांच चेंजमध्ये कसं होतं की कॉलेजेस तुम्हाला सांगतात ब्रांच चेंज होईल, पण ती शुअरिटी सांगतात की होईलच, बट होईल की नाही याची कुठलीही गॅरंटी ऑफिशियली नसते. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर करू शकता. हे काही आम्ही फीचर्स हे आहे ते प्रोव्हाइड करतो. जर काय एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप सगळे तुम्हाला डिटेल्स समजलेले असतील. तुम्ही आत्तापासून अवेअर झाला असाल की तुमचे काय काय स्कॅम्स तुमच्यासोबत होत असतात. अँड आय होप आणि आय विश की तुम्ही ह्या स्कॅममध्ये फसणार नाहीत. आणि ही व्हिडिओ बघितली आहेत तुम्ही तर तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, त्यांनासुद्धा अवेअर करा की काय काय स्कॅम्स त्यांच्यासोबत होऊ शकतात, ज्याच्याने मे बी तुमचे मित्रांचे पण पैसे वाचतील, ते पण ह्या स्कॅममध्ये फसणार नाही. सो आय होप हे सगळं समजलेलं असेल. असेच मी तुम्हाला ॲडमिशनचे रिलेटेड व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड.